तब्येतीची काळजी घेते। आणि सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम रक्तदान शिबिर। मी आपल्या कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करायचं म्हणतोय। म्हणजे या उपक्रमातनं सगळ्यांना रक्तदानाचं महत्त्व बी कळेल आणि प्रत्येक हॉस्पिटलला आणि ब्लड बँकला रक्त पुरवठा बी होईल। एक माणूस दुसऱ्या माणसाच्या मदतीला उभं राहिलाच पाहिजे, ही शिकवण आपण ह्या उपक्रमातनं सगळ्यांना द्यायची। आत्तापुरतं तरी एवढंच करतोय। सुख करता सुख करता काय अगं, चांगल्या कामाची सुरुवात ही गणेशाच्या वंदनाने होते म्हणून पटकन तोंडून निघून गेलं। सुख करता दुःख हरता। बघ आता तूच। फारच सुंदर केलंस प्रेझेंटेशन। आणि विशेषतः संक्रांत समारंभ, तिळगुळ घ्या गोड बोला हा कार्यक्रम किंवा रक्तदानाचं शिबिर असे कार्यक्रम या कॉलेजमध्ये पूर्वी कधीच झाले नव्हते। कमळी, तुझ्यामुळे समाजाला उपयुक्त असे कार्यक्रम आपण कॉलेजमध्ये राबवणार आहोत। छान, खूप छान। खरंय कमळी, असे इनिशिएटिव्ह आतापर्यंत कधी कोणी घेतले नव्हते, पण तू सगळ्यांपेक्षा वेगळा विचार केलास, त्याबद्दल तुझं खरंच खूप कौतुक। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। सगळे तुमचे उपक्रम उत्तम पार पडू दे। पण आता परीक्षाही जवळ आली आहे, त्यामुळे अभ्यासही जोमानी कर कमळी आणि छान मार्क मिळव। आणि मला पेढे द्यायला विसरू नकोस। चला सर, मी निघते। हा, सर मी पण येतो। हो, काय मॅडम, आता खुश ना? हो सध्या तरी खुश, पण तुम्हाला माझं आणखीन एक काम करावं लागेल। आता काय? आता तुम्ही कमळीला सांगायचं की रक्तदान शिबिर उद्याच्या उद्या घ्यायचं म्हणून। उद्या होणं कसं शक्य आहे? नाही म्हणजे अहो मॅडम, एका दिवसात शक्य नाही आहे। त्याच्यासाठी अनेक परवानग्या काढाव्या लागतात, डॉक्टर्सच्या परवानग्या घ्याव्या लागतात, आणि नाही हो मॅडम, एका दिवसात शक्य नाही आहे। काय खुर्ची काय काटे टोचतायत का? हां? का नकोशी झाली आहे? जायचंय का? नाही, सांगते तेवढं करा। अन्नपूर्णाचं नाव सांगायला सांगा, ती स्वतःहून सगळ्या गोष्टी आपोआप करेल, कळलं? हो पण अन्नपूर्णा मॅडमना कळलं तर? कसं कळणार आहे?